नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक याची वैधानिक कार्ये आणि नियंत्रणात्मक कार्ये आपण या पूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक याची विकासात्मक कार्ये समजावून घेणार आहोत. सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक हे पद निर्माण करण्यात आलं. त्याचं कारण म्हणजे सहकारी संस्थांच्या नोंदणीला मान्यता देणे. दुसरं कारण म्हणजे या संस्थांच्या कामकाजावरती देखरेख ठेवणे आणि नियंत्रण ठेवणे. त्याचप्रमाणे सहकारी चळवळीचा विकास होणं हे सुद्धा आवश्यक आहे आणि त्यामुळे सहकारी चळवळीचा विकास होण्याच्या दृष्टीने, विकास करण्याच्या दृष्टीने सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक याला सहकारी कायद्यानुसार काही अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि या अधिकारांचा वापर करून सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक हे काही विकासात्मक कार्ये सहकारी चळवळीच्या दृष्टीने करीत असतात. तुम्हाला माहीत आहे, सहकार हे एक असं माध्यम आहे की जे सामान्य लोकांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना समृद्धीकडे घेऊन जातं. आर्थिक समृद्धीकडे, आर्थिक सुबत्तेकडे. आणि सामान्य लोकांना समृद्धीकडे नेणारा सहकार हा एक राजमार्ग आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य लोकांचा विकास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा विकास हा व्हायला हवा किंवा होणार आहे. त्यामुळे सहकारी चळवळी वृद्धिंगत झाली पाहिजे. कोऑपरेटिव्ह मुवमेंट ही विस्तारली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था या सुरू झाल्या पाहिजेत, त्या चालल्या पाहिजेत. म्हणजे संख्यात्मक वाढ सहकारी संस्थांची आणि सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ ही सुद्धा आवश्यक आहे. आणि गुणात्मक वाढीच्या दृष्टीने सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक यांची जी विकासात्मक कार्ये आहेत ती महत्त्वाची आहेत. तर या ठिकाणी आपण सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक यांना कोणती विकासात्मक कार्ये करावी लागतात ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिलं जे विकासात्मक कार्य आहे ते म्हणजे सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे व सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे. सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक हे सहकारी संस्थांच्या विकासाच्या दृष्टीने सहकारी क्षेत्रांचं नेतृत्व करतात की त्यांनी ते करावं अशी अपेक्षा आहे. आणि ते नेतृत्व करण्यासाठी त्यांना तसे अधिकार सहकार कायद्यानं बहाल केलेले आहेत. जसे आपल्या समाजामध्ये काही सामाजिक वृत्तीचे किंवा समाजाचं नेतृत्व करणारे लोक असतात. समाजाच्या समस्या योग्य ठिकाणी पोचवण्याचं काम आणि त्या सोडवून घेण्याचं काम करतात. त्याच प्रकारे
सहकारी संस्थांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या शासनापर्यंत पोचवणं आणि शासनाकडून त्या सोडवून घेणं हे काम नेता या भूमिकेतून सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक करीत असतात. तसेच राज्यातल्या ज्या सहकारी संस्था, छोट्या मोठ्या सहकारी संस्था, त्या संस्थांना त्यांचं काम करीत असताना, त्यांचं कामकाज करीत असताना अनेक समस्या भेडसावत असतात. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं. या समस्या कशा सोडवाव्यात त्याचं मार्गदर्शन अर्थातच सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक यांना करावं लागतं आणि ते त्यांच्याकडून केलं जातं. जे सहकारी संस्थांची देखभाल करणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे, हे जे कार्य आहे हे सहकारी चळवळीच्या, सहकारी संस्थांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. तर योग्य वेळी समस्या सोडवण्याचं मार्गदर्शन झालं तर पुढील कामकाज जे आहे ते योग्य प्रकारे, चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. तर हे पहिलं कार्य, विकासात्मक कार्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे. थोडंसं मगाशी म्हटलं तसाच हा प्रकार आहे, पण या ठिकाणी सहकारी संस्थेचा कारभार चालवत असताना बऱ्याच वेळा एक वेगळ्या सल्ल्याची गरज असते. अगदी म्हणजे सहकारी कायदा आणि नियम या दृष्टीने सल्ले आवश्यक असतात. सहकारी संस्थांना सहकारी कायदा आणि त्याच्यातले जे नियम आहेत त्या बाबतीत मार्गदर्शन आवश्यक असतं किंवा काही अडचणी निर्माण होतात. कायद्याच्या दृष्टीने संस्थांच्याकडून काही त्रुटी राहतात किंवा काही अडचणी निर्माण होतात संस्थांना. या अडचणी कशा सोडवायच्या याविषयीचा सल्ला तो तांत्रिक सल्ला. उदाहरणार्थ संस्थेची नोंदणी या संदर्भात काही मार्गदर्शन आवश्यक असतं, तांत्रिक सल्ला. सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीच्या दृष्टीने सल्ला आवश्यक असतो. काही कारणास्तव हिशेब तपासणी जेवढ्या मुदतीत व्हायला पाहिजे ती झालेली नसते, संस्थेला ते शक्य झालं नाही, मग अशावेळी काय करायचं? तांत्रिक सल्ला. सभा आयोजित करणं आवश्यक आहे, वार्षिक सभा, विशेष सभा आयोजित करणं आवश्यक आहे, पण ती व्यवस्थापन समितीच्या सभा आहेत त्या योग्य वेळेत आयोजित करणं संस्थेला शक्य झालेलं नाही आहे. मग अशावेळी जो सल्ला दिला जातो तो तांत्रिक सल्ला. अर्थात हा तांत्रिक सल्ला कोण देणार? तर सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक हेच हा तांत्रिक सल्ला देऊ शकतात. कारण ते म्हणजे असं म्हटलं जातं की सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक हे सहकारी संस्थांचे मित्र, तत्ववेत्ते व मार्गदर्शक असतात. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड असतात. कायद्याचं ज्ञान हे त्यांना जास्त असतं आणि त्यामुळे संस्थांना तांत्रिक सल्ला देणं हे काम सहकार आयुक्त आणि निबंधकांच्याकडून केलं जातं आणि साहजिकच त्याचा जो चांगला परिणाम आहे तो संस्थांवर होतो. संस्थांचा विकास जो आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही, संस्थेचं काम थांबत नाही. तरी झालं दुसरं विकासात्मक कार्य. आता तिसरं जे आहे ते म्हणजे सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे. सहकारी संस्था या सामान्य लोकांच्या असतात, दुर्बल लोकांच्या असतात आणि त्यामुळे सहकारी संस्थांना सातत्याने भांडवलाची समस्या भेडसावत असते. आणि जर
सातत्यानं संस्थांना भांडवलाची समस्या भेडसावत असेल तर अशा संस्थांच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तर या दुर्बल संस्था सबल कशा बनतील, त्यांची अपुरी भांडवलाची जी समस्या आहे ती कशी सुटू शकेल, कोणत्या प्रकारे ते सोडवता येईल याविषयीचं मार्गदर्शन करणे किंवा अपुऱ्या भांडवलाची समस्या सोडवायला मदत करणे हे सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधकाचं काम आहे. त्यासाठी मग सहकारी क्षेत्रातील ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून देणे किंवा सहकार क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून देणे, शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणे यासारखी जी कामं आहेत किंवा यासारखे जे उपाय आहेत हे उपाय सहकारी संस्थांसाठी केले जातात सहकार आयुक्त आणि निबंधकांच्याकडून. साहजिकच संस्थांच्या विकासावरती त्याचा चांगला परिणाम होतो. तर हे सहकारी संस्थांना आर्थिक मदत हे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक यांचं एक विकासात्मक कार्य आहे. चौथं आहे ते कर्ज वसुलीला चालना देणे. काही सहकारी संस्था या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था असतात, सहकारी पतसंस्था, सहकारी बँका. तर दिलेलं कर्ज हे वेळेत वसूल झालं पाहिजे. बऱ्याचदा कर्जफेड ही सभासदांच्याकडून कर्जदार सभासदांच्याकडून केली जात नाही. त्याला काही कारणं असू शकतात, पण असं होतं आणि त्यामुळं संस्थेची थकबाकी वाढत जाते आणि संस्थेची थकबाकी वाढत जाणं हे कुठल्याही संस्थेच्या दृष्टीने हितावह नसतं. आणि मग ही कर्जवसुली कशी करायची हा प्रश्न निर्माण होतो. वारंवार सूचना करून वारंवार ताकीद देऊनसुद्धा कर्जदार कर्जफेड करायला तयार नसतात, कर्जफेड करत नाहीत. मग अशावेळी संस्था आर्थिक संकटात येऊ शकतात. त्यामुळे सहकारी संस्था आर्थिक संकटात येऊ नयेत यासाठी सहकार आयुक्त आणि निबंधक वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती करतात आणि कर्ज वसुलीचा जो प्रश्न आहे सहकारी संस्थांच्या समोर उभा राहिलेला तो त्यांना सोडवायला मदत होते. अर्थातच हे सहकारी संस्थेचं विकासात्मक कार्य आहे. आणि त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण. सहकारी संस्था ह्या गरीब लोकांच्या असतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या असतात आणि प्रामुख्याने त्या सहकाराविषयी फारसं ज्ञान नसणाऱ्या लोकांच्या असतात. बहुसंख्य सभासद हे सहकारी संस्थांचं ज्ञान नसणारे असतात, सहकाराचं ज्ञान नसणारे असतात. आणि असं ज्ञान नसणारे लोक हे संस्थेच्या कामकाजामध्ये सक्रिय राहत नाहीत. प्रत्येक सभासद हा संस्थेच्या कामकाजामध्ये सक्रिय झाला पाहिजे, सक्रिय असला पाहिजे. आणि तो कधी होऊ शकतो जर त्याला सहकारी संस्थेबाबतचं ज्ञान असेल, त्याच्या संस्थेच्या कामकाजाबाबतचं ज्ञान असेल. तर हे कामकाजाचं ज्ञान करून देण्याचं काम हे शिक्षण आणि प्रशिक्षणातून होतं. आणि म्हणून सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक हे सभासदांना सहकारी संस्थेच्या कामकाजाचं शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं कार्य करतात. तशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे, त्यांच्याकडून मार्गदर्शन वर्ग त्यांच्याकडून आयोजित केले जातात आणि सभासदांना त्यांच्या संस्थेच्या कामकाजाचं ज्ञान प्राप्त होतं. आणि अशा शिक्षण आणि प्रशिक्षण झालेल्या सभासदांच्यामुळे ती संस्था एक चांगली संस्था म्हणून नावारूपाला येऊ शकते. तर या ठिकाणी जी स्क्रीनवर 5 कार्य दिलेली आहेत ही सहकारी चळवळीच्या वाढीच्या दृष्टीने, सहकारी संस्थांच्या गुणात्मक प्रगतीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत आणि म्हणून ही सगळी विकासात्मक कार्य आहेत आणि ही सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक याच्याकडून केली जात असतात.
धन्यवाद.